अ, महाराष्ट्रातल्या अगोदर मराठा समाजाला महत्वाचं सांगतो की आपल्यात चलबिचल गैरसमज नको. आपली मागणी ओबीसी आरक्षणातली सगळे सोयरीची त्याच्यावर आपण ठाम आहेत. मग काही झालं तरी हरकत नाही. अटक हो किंवा चौकशी होऊ नाही तर काय. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा की जे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आणि काही सामाजिक बांधवांचे कार्यक्रम होते, त्यामुळे आपण जे आपले कार्यक्रम 3 मार्चपर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आहेत आणि त्याचं रूपांतर गावागावात, शहरात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात आपण केलेले. हे बांधवांनी लक्षात ठेवा आणि ते सुरू करावं. आता विषय राहिला की जे दडपशाही सरकारकडून चालली ती. गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की आंतरवालीतला मंडप काढून फेका, तिथलं व्यासपीठ काढून फेका, छत्रपतींचा पुतळा आहे ते काढा, सगळं फेका तिथलं. तर रोज म्हणजे कालही झालं, रात्री पण झालं की त्या मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे. ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा आहे, ते आंतरवालीचा मंडप नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. ते मराठ्यांची अस्मिता आहे. त्याच मंडपनं मराठा एक केलेला आहे. त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलेलं आहे. आपली जी मागणी ते तोच मंडप पूर्ण करणार आहे. त्यामुळे सरकारला, विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे, असले चाळे तुम्ही बंद करा. पुढे मंडप काढून फेकल काय, तिथं काय खुणं पडलेलं नाहीये, तिथं काय दहशतवाद्याचे केंद्र नाहीये, तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही, तिथं शांततेत आमरण उपोषण, साखळी उपोषण सुरू आहे सध्या. आता तुम्ही गावावर चाललेली दडपशाही त्या गावकऱ्यांवरची बंद करा लवकर. आणि मराठा समाजाने काही चलबिचल व्हायचं नाही, शांत चित्तानं बघा. किती दिवस यांची मजा करता येते. आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची. राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना आंतरवादीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येने करायला सुरुवात करायची आजपासूनच. फेसबुकवरती आपल्या त्यांचे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर, त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जावं, हे काम सुरू करा. कारण आपण शांततेत करायचं सगळं काय. आता 5वा मुद्दा सांगतोय की मी हटत नाही. त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण घ्यावं, नसता याला गुंतवायचं. मी भेट नाही, मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही, हा माझा मराठ्यांना शब्द आहे. मराठ्यांशी मी गद्दारी करू शकत नाही. जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही. आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो, आज मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे. मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा आंतरवाली असो, नाही ते कुठे असो, मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून मरायला तयार आहे, परंतु मी हटायला तयार नाही. 6वा मुद्दा सांगतो, हे कशासाठी? 6 महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करीन म्हणतंय, करत नाही. सरकार गुन्हे मागे घेईल म्हणतंय, 6 महिन्यापासून आंतरवालीसह महाराष्ट्राचे घेत नाही. गॅजेट घेऊन म्हणतं हैदराबादचं घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही, सातारा संस्थांचं घेत नाही. सरकारनं प्रमाणपत्र वाटप करायचे 1 महिन्यापासून बंद केले, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे. सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला 3 मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं, तिथं आपल्याशी दगाफटका केला. मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेत रास्ता रोको करा, तो अधिकार आहे तुमचा, जनतेचा. आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले. हे जाणून बुजून आपल्यावर अन्याय आहे. आणि सगळ्यात महत्वाचा अन्याय म्हणजे त्यांचं म्हणणं आहे याने 10% आरक्षण स्वीकारावं. ते 10% आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय त्यांनी घ्यावं, आमची जोर जबरदस्ती नाही. परंतु मराठ्यांची मागणी आहे, राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण, आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही. मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांगणे, मी हटत नाही. चलबिचल करण्याची गरज नाही. कोणी फ्रेश राहा, सगळेजण शांत राहा, मजा बघा. किती दिवस सरकार मराठ्यावर दडपशाही करतंय. आपण वेळेवर ठरवूया आंदोलन काय करायचं, पण शांततेत. आणि मराठा समाजाला आता शेवटचं सांगणे, इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे की ती या इंग्रजांना सुद्धा कधी केली नसत. असं गृहमंत्र्यांचा इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या, जातीय द्वेष मराठ्यांविषयी. ते बंदूक त्यांच्या फेसबुक, त्या इंस्टाग्रामला टाकणं, ते दाखवणं, ते खुन्नस मराठ्यांविषयी दाखवणं. याचबरोबर आता 7वा मुद्दा सांगतोय, हे झालं त्यांचं. मी भांडलो मायबाप कोणासाठी? मराठ्यांसाठी.
मग त्याच्यात श्रीमंत मराठा असो, राजकारणी मराठा असो, नोकरदार मराठा असो, व्यावसायिक मराठा असो, शेतकरी मराठा असो, कष्टकरी मराठा असो, गोरगरीब 6 कोटी मराठ्यांसाठी मी बांधतो. मी बोललोय नेत्याला, राग आलाय मराठ्याच्या नेत्याला, का आला? आमचा नेत्याला म्हणून बोलला. तुझा नेता आहे का? जाते तुला नेत्याने जवळ कमी केलं माहितीये का? ह्या गोरगरीब मराठ्याने तुला मतदान केले, तो आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केले तुला. आज सगळ्यांची जबाबदारी, सगळ्या आमदारांची. तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतो, अधिसूचना तुम्ही काढली ना, तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे, तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होता सगळ्या मराठ्याच्या आमदारांना आणि मंत्र्यांना, की तुम्ही अधिसूचना काढली ती द्या, मग ते कसं काय एवढं करतात बघू. मग मी सुद्धा कानाला धरला असत की माझी चूक आहे, गुन्हे मागे घेऊन म्हणले होते, तुम्ही मागं मग तो कसं काय एवढं करतो बघू. मी तुमच्या पुढे कान धरले असते. धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललोय. आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होता, चुकलं. उलट काय तुमच्या स्वार्थासाठी गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघाला तुम्ही. माझी मराठा समाजाला विनंती, एक दूध फुटून देऊ नका. तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही, मग मरण पत्करत. आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात जाऊन मरायला तयार, पण मी हटायला तयार नाही मराठ्यानं. यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्या सोयरींनी जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं पण शांततेत. कुठंच राज्यात शांतता आपल्याला पसरू द्यायची नाही, ही माझं पहिल्या दिवसापासूनच म्हणणं आहे. पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि शांततेत तुम्ही लाखानं करोड एकत्र आले, हे सरकारला द्यावंच लागणार आहे. हे 7 दिवस 5-7 दिवस काय करतात आपण जरा शांततेने बघू. ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय. मी शेवटचं एवढंच सांगतो, एक 7-8 दिवस शांत बघा हे काय करतात. सायलेंट महाराष्ट्रातले करोडो मराठी फक्त आम्हाला साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन चालून देत आणि शांत बघा कोणचा आमदार, कोणचा मंत्री, गृहमंत्री काय करतोय, काय षडयंत्र करतोय, आंतरवालीवर काय दडपण आणायला लागलेत, कशामुळे आणायला लागलेत. शांत माइंड ठेवा. आपण आपल्या शेतात, आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत. तुम्ही शांत चित्ताने एकदा बघितलं, एक 5-7 दिवस 7-8 दिवस शांततेने घ्यायला आहे. एवढी माझी सगळ्यांना विनंती, फक्त बघा आणि सगळ्यांनी ईमेल करायचा मागे लागा. मराठ्यांवरची आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यावर सरकारने चालवलेली दडपशाही थांबवा. आणि आता शेवटचं सांगतो, काल DYSP साहेबांचा आंबडचे ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही. त्यांना एक विनंती आणि जालन्याच्या SP साहेबांना सुद्धा विनंती, शेवटची. गृहमंत्री जाणून बुजून करतोय, तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका. तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका. ते शांततेत आंदोलन आहे. आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा. शेवटचं सांगणं आहे माझं आज आता. आणि गृहमंत्री असं सांगणं असलं रंग खेळायचं नाही. जे दूध का दूध, पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या, पण असलं रंग खेळायचं नाही. आणि गोरगरीब मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर दडपशाही आणायचं नाही. मराठी सहन करायचं सहन करतील. मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. आणि शेवटचं सांगतो, नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा. लाट अंगावर घेऊ नका. तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. शब्द सारखं वापरता तुम्ही, म्हणजे तुम्हाला अटक होणार आहे का तसं दिसतंय का? काय तसं काय पोलिसांची चर्चा झाली काय? नाही, पोलिसांची चर्चा नाही, दिसलं नाही. परंतु एकूण जो अंदाजा दिसतोय मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा, षडयंत्र रचणं, ट्रॅप रचणं, कालचा प्रयोग, काय गरज होती करायची? आम्ही का मुंबईत चाललो होतो का? आधी नाही, तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं कोर्टाची. आमची 13 मार्च होती, अलीकडे घेतली. दुसरं सांगतो, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा, तुम्हाला अधिकार आहे. रस्ता रोको शांततेत झाले, गुन्हे का दाखल केले. तिसरी गोष्ट, 10% घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय? मराठ्यांची मागणी OBC आरक्षण, यांना वाटतं बिल आणि बदलत आणि मराठ्यांचं घाट करील, हे आरक्षण टिकणार नाहीये. आताच लोक कोर्टात गेले, माझ्या मराठ्यांच्या पोरात वाटलं, त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचंच पाहिजे. मी आता ते 100% मला करणार आहेत, कारण मी शेतकऱ्याचं पोरग आहे, मायबाप आहे. सरकार म्हणजे मायबाप. मी शेतकऱ्याचं पोरग आहे, गोरगरीब कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. माझ्यासाठी यासाठी असते, माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असते का? अटक करा, याच्यावर गुन्हे दाखल करा. काय केलं असं?
हे तुमच्या त्याला बोलायला पाहिजे. तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार ना, मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार. तुम्ही आम्ही 6 महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून. मराठी फक्त आता शांत चित्ताने बघतायत. मराठी घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत. लक्षात ठेवा. तुम्ही हे बघतायत मग तुम्ही काय काय करायला लागलात. आणि मराठ्यांना माझ्या बघा 5-7 दिवस यांची 10% आरक्षणाची अंमलबजावणी आजपासून सरकारने सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये 11,000 शिक्षक भरती सुद्धा सरकारने केलेली आहे. तर तुम्ही म्हटलं होतात की आरक्षण भेटल्याशिवाय नोकर भरती करायची नाही. त्यांनी आरक्षण दिलं, त्यानंतर नोकर भरती सुरू केलेली आहे. त्या नोकर भरतीचा सुद्धा आता मराठा समाजाला फायदा होणार आहे. मी सांगतानाच सांगितलंय. पहिल्यांदा मी सांगत होतो, आज नाही ते नाकारलेलं नाही. आणि ते बी ह्याच आंदोलनाने दिलेलं आरक्षण. पण ते टिकणार हे का आम्ही पहिल्यापासून विचारतोय त्यांना. ते ओपन कोर्टात त्याची हिअरिंग होणार आहे का. इंजिनिअरिंगला शिक्षणाची मागे सडायला तयार आहे त्याच्यात. पण मराठ्यांची गद्दारी नाही करू शकत. सुटून बी आलो तरी सरकार कोण आरक्षणच घेणार. पाटील, 10% आरक्षणासंदर्भात पेपरमध्ये बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरात जाहिरातबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री नमस्कार करतात. मग त्याचा अर्थ काय धरून मराठ्यांसाठी काय काय केलं? हा, अच्छा, हा, तसा उल्लेख आहे. मराठ्यांसाठी काय काय केलं. गृहमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता, महामंडळ दिलं म्हणता. जरा पोरा विचारून बघा खाली किती जाचं काठी आहेत. त्याचं कर्ज होत आहे का. त्याला किती जाचं काठी आहेत. त्याच ते पैसे आहेत का. तो बँकेत दाखव, स्टेटमेंट दाखव, आमक कर तमक कर. आता जर पैसे तर तुमचं कर्ज काढायचं काय गरज आहे. काय गरज आहे. इतकं जाचं काठी त्याच्या. जरा खाली विचारून बघा त्याचा किती फायदा झाला. दुसरं, सारथी दिली ना, सारथीचे पोरं आत्ता आरडत येतात. आत्ता टाव फोडीत येते. आणखीन उपोषणला बसलेले हजारो पोरं आहेत.